तर आता वाजले सकाळचे 6 आणि मला उठवले पहाटेच्या हळदीसाठी. मग लगेच कॅमेरा घेऊन गेलो नवरदेवच्या घरी. मग लग्नाच्या पहिल्या हळदीचे काही फोटोज वगैरे घेतले. मग त्यानंतर आंघोळ करून आवरून घेतला आणि नाश्ता करायला जाऊ म्हणलं तर गाडी चालू नव्हती होत. मग कसं तरी गाडी चालू करून चहा नाश्ता करायला गेलो. पण लग्नामध्ये मला एक गोष्ट कळली नाही की लग्न चालू होतं की मिरवणूक. यही नहीं, अभी और सुनिए। मग काही नवरदेवाच्या मित्रांनी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी छोट्याशा भेटवस्तू आणून दिल्या होत्या आणि शेवटी झाडू मारायला आणि बाथरूम धुवायला सुद्धा शिकवलं. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आणि फोटो काढता काढता भूक लागली होती म्हणून काकडी खाल्ली, कारण तेवढाच पर्याय होता मला खायला. मग त्यानंतर सगळं कार्यक्रम झाल्यानंतर कपल पिक्चर घेतले काही. मग इथलं पूर्ण वेडिंग शूट कंप्लीट करून मी निघालो परत पुण्याला. आणि आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा शिवशाही बसचा सोलापूर रोडला अपघात झाला होता. पण जेव्हा आम्ही सोलापूरला आलो होतो तेव्हा खूप भूक लागली होती, पण एक पण हॉटेल चालू नव्हतं, फक्त मेडिकल चालू होतं. आणि आम्ही रात्रीचे 4:30 वाजता हडपसरला पोहोचलो होतो. तर आजचा ब्लॉग इथेपर्यंत. भेटूया परत नवीन एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद.